हाय हॅलो नमस्कार। मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज मी बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवलेले आहेत मस्त असे चुरमा लाडू आणि हे अतिशय पौष्टिक असे लाडू आहेत आणि भरपूर दिवस टिकतात। मेन म्हणजे इतके हेल्दी आहेत की तुम्ही हे सकाळी नाश्त्यालाही खाऊ शकता आणि यात मी साखरेचा अजिबात वापर केलेला नाही आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला इथे घ्यायचं आहे 2 कप गव्हाचं पीठ, जे आपण रोज चपातीसाठी वापरतो तेच गव्हाचं पीठ आहे। त्यानंतर अर्धा कप रवा घालायचा आहे यात आणि अर्धा कप बेसन। तर रवा घातल्याने याला दाणेदारपणा येतो आणि बेसन घातल्याने खमंगपणा येतो। आता यात 4 टेबलस्पून आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे। तर तूप आपल्याला अशा पद्धतीचं मेल्ट झालेलंच घ्यायचं आहे। तर 4 चमचे आपण याच्यामध्ये तूप घातलेलं आहे। आता याला छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय तुपामध्ये। तर प्रत्येक कणाकणाला हे तूप व्यवस्थित लागलेलं पाहिजे। तर त्यासाठी आपल्याला हे चोळून तूप या पिठाला लावून घ्यायचं आहे आणि हे छान आता मिक्स झालेलं आहे। याचा असा लाडू करून बघायचा। असा लाडू जमला तर समजायचं की आपलं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता यात थोडं पाणी घालून आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर एवढं पीठ भिजवायला किती पाणी लागणार आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे। तर यात मी आता थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहे आणि हा गोळा आपल्याला सैलसरच तयार करायचा आहे, कारण यात आपण रवा घातलेला आहे आणि रवा पाणी शोषून घेतो, म्हणून आपल्याला हे खूप जास्त कडक करायचं नाही आहे। तर अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी याला सैलसरच ठेवलेलं आहे। तर एवढं पीठ मळून घेण्यासाठी मला 1.25 कप पाणी लागलेलं आहे। आता हे आपल्याला 15-20 मिनिट झाकून ठेवायचं आहे। आता इकडे एका कढईमध्ये आपल्याला 1 कप साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप गरम करायला ठेवायचं आहे। आणि आता इकडे हे पीठही छान मुरलेलं आहे। याला 15-20 मिनिट मी झाकून ठेवलेलं होतं। यातला रवाही छान फुललेला आहे आणि आता याला परत एकदा मळून घ्यायचं आणि आता याचे आपल्याला छोटे अशा पद्धतीचे गोळे घ्यायचे आहेत आणि याचे मुटके तयार करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला मुटके तयार करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे याच्यावर बोटं उमटवून घ्यायचे आहेत, म्हणजे याला छिद्र पडतील आणि या छिद्रातून तूप आतमध्ये शिरून हे आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातील। तर अशा प्रकारे मी इथे संपूर्ण मुटके तयार करून घेतलेले आहेत। आता याला आपल्याला तळून घ्यायचं आहे। आता इकडे तूप गरम झालेलं आहे। एक छोटासा गोळा घालून बघायचा, असे बबल्स आले की समजायचं की आपलं तूप गरम झालेलं आहे। आपल्याला एकदम कडकडीत गरम तुपामध्ये हे तळायचं नाहीये, मध्यम गरम तुपामध्येच याला तळायचं आहे आणि मीडियम टू लो फ्लेम वरच याला तळायचं आहे। तर एका बॅच मध्ये जेवढे मुटके येतात तेवढे घालून घ्यायचे आणि याला उलट पलट करून तळून घ्यायचं। तर एक बॅच तळायला याला मला 5 ते 6 मिनिट लागलेले आहेत आणि 3 बॅचेस मध्ये हे संपूर्ण मुटके तळून झालेले आहेत। आता याचा रंग बदलायला लागलेला आहे, गोल्डन ब्राउन रंग याला आता आलेला आहे। आता याला आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी संपूर्ण मुटके तळून घेतलेले आहे आणि याला रंगही खूप छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता याचे आपल्याला छोटे तुकडे करून घ्यायचे आहे। तर हे खूप गरम आहे म्हणून मी याचे बत्त्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने तुकडे करून घेणार आहे। तर मी संपूर्ण मुटक्यांचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहे। आता हे थोडं थंड झालंय म्हणून मी हाताच्या साहाय्याने याचे अजून छोटे तुकडे करणार आहे, म्हणून म्हणजे ते मिक्सर मधून बारीक करायला सोपं जाईल। तर मी आता याला मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे आणि मिक्सर मधून बारीक केल्यानंतरही जर तुम्हाला वाटलं की यात छोटे तुकडे आहेत तर तुम्ही याला चाळणीने चाळून घेऊ शकता। तर आता मी याला बारीक करून घेतलेलं आहे आणि बघू शकता अगदी व्यवस्थित बारीक झालेला आहे, अगदी दाणेदार टेक्स्चर याला आलेलं आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला हा चुरमा तयार करून घ्यायचा आहे। जर यात तुम्हाला काही तुकडे वाटले तर तुम्ही याला चाळणीने चाळू शकता, पण मी एकदम व्यवस्थित बारीक केलेला आहे याला मिक्सर मधून, म्हणून याला चाळणीने चाळण्याची अजिबात गरज नाही आहे। तर याला टेक्स्चर खूपच छान आलेला आहे। आता हे जे कढईमध्ये तूप आहे एवढं आपल्याला लागणार नाहीये, म्हणून अर्ध्यापेक्षा जास्त मी यातलं तूप काढून घेणार आहे
आणि पाव कप इतकंच मी तूप यात ठेवलेलं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला आता घालून घ्यायचं आहे गूळ। तर 3 कप पीठ होतं, त्यासाठी आपल्याला 1.5 कप गूळ घालायचा आहे। तर मी 1 कप गूळ घातलेला आहे आणि आता हा अर्धा कप घालते आहे। तर 1 कप मी ऑर्गॅनिक गूळ वापरलेला आहे, कारण तो तेवढाच होता। आता अर्धा कप मी इथे गूळ पावडर घातलेली आहे। आता इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे, फक्त इथे आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे। आता इथे गूळ मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। आता या स्टेजवर आपल्याला यात घालून घ्यायचे आहे काजू आणि बदामाचे तुकडे। तर आणि त्याचबरोबर थोडीशी खसखस घालायची आहे। काजू आणि बदामाचे तुकडे याच वेळेला घालायचे, म्हणजे त्याला वेगळं फ्राय करण्याची गरज पडत नाही आणि गुळासोबत ते परतले जातात आणि छान क्रंची होतात। तर आता इथे गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। मी गॅस बंद केलेला आहे। आता यात आपल्याला घालून घ्यायचं आहे वेलची पावडर। तर वेलची पावडर मी इथे 1 चमचा घालते आहे आणि थोडीशी जायफळ किसून घालायची आहे। जायफळ किसून घालायची म्हणजे त्याच्याने छान चव येते। आणि आता याला हे मिक्स करून घ्यायचं आणि हे गरम गरम गुळाचं मिश्रण आपल्याला या चुरम्यावर घालून घ्यायचं आहे। आणि आता हे खूप गरम आहे, त्यामुळे आपल्याला हे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण हात लावण्या इतकं थंड झालेलं आहे, म्हणून मी हातानेही याला छान मिक्स करून घेते आहे। आणि तुम्ही बघू शकता याला बाइंडिंग मस्त आलेली आहे आणि खूप छान मिश्रण हे तयार झालेलं आहे। आता याचे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे। तर हे गरमच आहे, पण हात लावण्या इतकं थंड आहे। तर गरम गरमच आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे याच्यावरती काजूचे काप ठेवून लाडू बांधून घ्यायचे, म्हणजे ते दिसायलाही छान दिसतात। तर अशा पद्धतीने मी संपूर्ण लाडू बांधून घेतलेले आहेत आणि लाडू लवकर लवकर बांधले जातात, अजिबात वेळ लागत नाही, कारण याला बाइंडिंग खूप छान आलेली आहे। तर तुम्ही बघू शकता लाडूला रंगही खूप छान आलेला आहे। आणि अशा प्रकारे आपले चुरमा लाडू तयार झालेले आहेत। तर तुम्ही करून बघा आणि कमेंट करून मला सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा, कमेंट करा, शेअर करा, माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करत राहा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय, धन्यवाद।